चिंतना करता समोर आलेला गोडासा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील गोडासा हा अभंग आहे। अभंग मागणी पर प्रकरणातील आहे, म्हणजे तुकोबराय भगवंताकडे मागत आहेत। काय मागणं आहे तुकोबरायांचं? कसं असतं, परमार्थामध्ये ज्या गोष्टी प्राप्त नाहीत त्या प्राप्त होणं याला योग असं म्हटलेलं आहे। अप्राप्तस्य प्राप्तिर योग। जी गोष्ट अप्राप्त आहे ती प्राप्त होणं त्याला योग म्हणतात। पण झालेला योग, जीवनामध्ये अप्राप्त असलेली गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तिचा टिकाव लागला पाहिजे, ती सांभाळण्यात आली पाहिजे। ती सांभाळणं ही दुसरी पायरी, तिला क्षेम असं म्हणतात। मग तुकोबरायांनी योगाची नाही पण क्षेमाची मागणी या अभंगातून केलेली आहे। विठाला विठाला काय क्षेम आहे की हे देवा भगवंता पांडुरंगा, तुमच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे तो भाव अप्राप्त असताना आमच्या अंतःकरणात निर्माण झाला, म्हणजे भावाचा योग आला। पण योग आलेल्या या भावाचा वियोग होऊ नये, अर्थात त्याचा सांभाळ व्हावा, क्षेम व्हावा, त्यासाठी देवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतराय अर्थात विघ्न येऊ देऊ नका। अंतराय नको देवा, हे देवा माझ्या भावा अंतराय नको। माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या भावनेत कुठल्याही प्रकारचं अंतर व्यवधान, त्या ठिकाणी संकट, आणि त्या योगाने माझा भाव नष्ट होता कामा नये। आणि म्हणून भाव नष्ट होऊ देऊ नका, हे पहिलं मागणं आहे, क्षेमाचं मागणं आहे। आणि माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते प्रारब्धानुसार, कर्म धर्म संयोगानुसार, 4 वर्णानुसार जे आलेलं क्रमप्राप्त कर्म असेल ते मी माझं करील, त्याचा भार देवा तुझ्यावर मी घालणार नाही। आले भागा ते करीतो, आणि हे करत असताना माझं कर्तव्य देखील मी पार पाडणार आहे। ते कोणतं? तुझे नाम उच्चार। देवा तुझं नामचिंतन करण्याचं माझं जे कर्तव्य आहे ते देखील मी पार पाडणार आहे। फक्त एक कर, तुझं नामस्मरण करत असताना हे आमच्या वाट्याला दिलेलं जे मन आहे हे अत्यंत बहिर्मुख आहे। या बहिर्मुख असलेल्या मनाला त्या नामाच्या ठिकाणी बांधून ठेव, आणि असं बांधून ठेव, एक आढा टाकून नाही तर आढ्यावर आढा टाकून असं पक्क बांधून ठेव। त्याला शब्द वापरला दृढ, असा शब्द वापरला, दृढ माझे मन येथे, अर्थात नामनिष्ठेच्या ठिकाणी माझं मन दृढ असं बांधून ठेवा। आणि या योगाने तुझ्या दर्शनाकरता जात असताना अनेक वाटेला फाटे फुटतील, पण त्या फाट्याला मला फुटू देऊ नको। फाटे हे स्वाभाविक असतात, कोणत्याही कार्याला निघाल्यानंतर त्याला फाटा फुटत असतो, पण त्या फाट्याला आपण न फुटता जे साध्य आपण ठरवलेलं आहे त्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचवण्याची तयारी माझ्या अंतःकरणाची तू सदैव ठेव। या करता तुका म्हणी वाटे नको फुटो देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो। विठाला वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। तो भाव सरळ सांगून झालेला आहे। क्रमप्राप्त चालत असलेला मौजे शिंगवे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, राहता कोपरगाव, दोन्ही तालुके का? राहताच ना आपला तालुका। बर, अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव। या गावामध्ये श्री हरेश्वर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा हे कार्यक्रमाचं प्रथमच वर्ष आहे। सिद्धयोगी सद्गुरु गोविंदगिरी बाबा, सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज, त्याचप्रमाणे समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा या संतत्रयांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु परिव्राजकाचार्य यतींद्र कुलतिलक आचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज, महंत स्वामी रामगिरीजी महाराज, सद्गुरु महंत स्वामी रमेश गिरीजी महाराज व परमादरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर बाबा
वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संतांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य आचार्य भगवानजी महाराज शास्त्रीजी यांच्या कुशल नेतृत्वाने संपन्न होणारा हा गोड असा कार्यक्रम आहे. कलशारोहण सोहळा आहे, मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. लाहोर गुरुजींच्या मंत्र घोषातून या ठिकाणी मूर्तीचा काल जलाधिवास संपन्न झाला. आज आत्ता मूर्तीचा धान्याधी निवास, त्याचप्रमाणे शयन निवास चालू आहे. उद्या प्रातः पुन्हा हवन आदी इत्यादी होऊन भगवान हरिहरेश्वर महाराज अधिष्ठानावरती विराजमान होतील. मलाही प्रश्न पडला, म्हटला अभंग कोणता घ्यावा. पण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू गुरुतुल्य असतात. मग त्यांना विचारलं, म्हटलं आता प्राण प्रतिष्ठेचा अभंग घ्यावा तर देव आत्ता झोपी घातलेले आहे, अजून अधिष्ठानावर विराजमान झालेले नाही. आणि मग नेमकं काय करायचं. मग त्यांनी सांगितलं आजचा 7वा दिवस आहे जागराचा, परंपरेनुसार चालत आलेल्या रूढीनुसार मागणीपर अभंग घेऊन चिंतन करा. म्हटलं ठीक आहे. तर त्या योगाने आज ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. आदरणीय शास्त्रीजींचा असणारं एक व्यक्तिमत्व आगळं वेगळं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या काही झलक काल आपण आदरणीय प्रकाशानंद गिरी महाराजांच्या मुखारविंदातून ऐकलेल्याच आहे. महाराजांचं जीवन हे कसं प्रेमळ आहे याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण महाराजांचं जीवन हे कठोर देखील आहे याचा अनुभव सर्वांना आहे. महाराज मंडळी त्यांचं प्रेमळ जीवन आहे असं सांगतात, पण त्यांचं कठोर जीवन आहे हे कोणी सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यामध्ये एक पंजाबी म्हण आहे, ती शास्त्रीजींच्या बाबतीमध्ये म्हणावीशी वाटते. सद्गुरु ऐसा लोडिये जो कुमारी अंधी हट्ट, अंदर दे वट्ट ऊपर मारे सट्ट. विठ्ठल विठ्ठल. ही पंजाबी म्हण असल्यामुळे हिची पंक्ती लागणं थोडस अवघड आहे, पण थोडस मराठीतून आपण त्याचं चिंतन जर केलं तर लक्षात येईल. कुंभार बाबाकडे जर आपण गेलो, कुंभाराच्या त्या भट्टीच्या जवळ काम चालू असतं, तर ते गाडगं रांझण किंवा घट तयार करत असताना तो चिखलाचा गोल असा तयार केलेला आकार, आणि त्याला आपल्या थापटण्याने ते असं थापटत असतात. थापटण्याचं काम चालू असतं, पण थापटत असताना इतकंही ते थापटत नाहीत की ते फुटलं पाहिजे, फुटेल असं इतकं ते थापटत नाही. मग त्याकरता फुटू नये म्हणून त्या घटाच्या आतमधून एक असा हात लावलेला असतो, आंदूर दे वट्ट, म्हणजे आतून असा हात लावलेला आहे, आणि उपर मारे सट्ट, अर्थात आतून आधार देऊन वरतून जोराने मारतात. म्हणजे मारण्याचा कठोर भाव जरी सर्वांना दिसत असला, पण त्यामध्ये त्या घटाचं सर्वस्वी कल्याण आहे हा आतला हात सिद्ध करत असतो. विठ्ठल. आणि त्याचप्रमाणे सद्गुरु जीवन आहे. सद्गुरु सुद्धा काय असतात, वरून वरून कठोर असतात. त्या ठिकाणी बेशिस्तपणा कोणी करू नये त्याकरता छडी वाजे छमछम विद्या येई, पण त्या मारण्याच्या ओघामध्ये त्याला मारणं हे तात्पर्य नसून आपण जे सांगत आहोत त्या सांगण्याचा तात्पर्य अर्थ, गर्भित अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचावा असा भाव त्यामध्ये असतो. आणि म्हणून सद्गुरू काय करतात, इतकं कठोर बोलतात, इतकं कठोर बोलतात, पण आतून मायेचा हात त्यामध्ये असतो. जशी एखादी माता संत रागवतात, सद्गुरू रागवतात, कशा पद्धतीने ज्ञानोबरायांनी गोड दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात की एखादा मुलगा उन्हामध्ये खेळतोय, उन्हात खेळणाऱ्या त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, उष्माघात होऊ नये म्हणून ती माता जशी रागावते, एकदा सांगते समजून, दोनदा सांगते, तीनदा सांगते, 17दा सांगते, पण तरी देखील त्या मुलाने जर ऐकलं नाही, मग ती काय करत असते, भाषा बदलत असते. आता तिची ती बदललेली भाषा ती अत्यंत कठोर अशी दिसली तरी, पण ती कठोर नसते. काय म्हणते ती, ए कार्ट्या बाळ्या, इथं बाळ्या,
बाळ्या सांगितलं ना सत्रांदा तुला, सावलीत मर. म्हणजे मर म्हणण्याचा अर्थ काय आहे? त्याने मरावं असा आहे का उद्देश? शब्द जरी तसा असला पण त्या रागावण्यामध्ये आतमध्ये दडलेला असतो तो स्नेह. ज्ञानोबराय बोलतात काय? ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आधी विठाला विठाला. आई रागावते पण त्या रागवण्यातून मुलाचं सर्वस्वी काय असतं? कल्याण असतं. त्या पद्धतीने सद्गुरू संत रागवतात, भाषा बदलवतात, पण त्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडे जे जे अनुयायी म्हणून आलेले आहेत त्यांचं सर्वस्वी काय व्हावं? त्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावा. ज्याच्या करता ते आलेले आहेत त्यांची ती कर्तव्यता सिद्ध व्हावी आणि त्यासाठी कधी कधी कठोर शब्द प्रयोग ज्यांच्याकडे असतो असे संत असतात. आणि त्याच कोटीतील केवळ आल्याला गोड गोड बोलून केवळ माल काढण्याचं काम ते करत नाही. केवळ माल काढण्याचं जमवाजमव करण्याचं काम करत नाही. मग आलेला दुराचारी आहे, सदाचारी नसूनही त्याचं स्टेजवरती गुणगान गाणं, त्याच्याकडे असलेला वित्त आपल्याला मिळावं म्हणून त्याची वाहवा करणं, हे ते करत नसतात. आलेला ज्या पायरीचा आहे त्याला त्याच पायरीवरती ठेवून प्रसंगी त्याला कठोर शब्दाने प्रयोग करून आपल्या चकोरीमध्ये आणण्याचं काम जे करतात ते खऱ्या अर्थाने आईच्या अंतकरणाचे संत असतात. आणि असं आईच्या अंतकरणाचं रागावण्याचं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आहे ते आमचे भगवानजी महाराज शास्त्रीजी. सप्ताह नियोजन झालं तेव्हा सांगितलं, म्हणजे तुमची जागराची सेवा असणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमची सेवा आहे. पहिल्या दिवसापासून यावं लागेल. आता नियोजन झालं तेव्हा काही पुढच्या तारखा नव्हत्या, त्यामुळे सांगण्यात आलं ठीक आहे पहिल्या दिवसापासून हजर राहू. पण पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी कोणाच्या मोबाईलवरून तरी फोन आला, नाही त्यांना सांगा आता तुम्ही काला झाल्यावरच या मध्ये काही येऊ नये. बरं तेवढंच एक साक्षात बोलणं नाही झालं, फक्त ऐकलं दुसऱ्याच्या फोनवरून वाक्य. मग 2 कार्यक्रम घेतलेले ते तसेच स्थगित केले. म्हटलं मला काही येणं होणार नाही, अगोदर शब्द दिलेला आहे, तुम्ही महाराज मंडळी असतील तर करून घ्या, नसेल तर दुसरे महाराज आम्ही पाठवतो. पण मला मात्र तिकडे जावं लागेल. तिथं कसं आहे, कडक ठाणं आहे, वरून कडक असलेली कवटी आहे नारळाची, पण आतून गोड गोड खोबरं आम्हाला पाणी ते खोबरं खायला मिळतंय. आणि ते असणारं गोड खोबरं नेहमी मिळावं त्याकरता कणखर जरी कवटी सारखे ते वाक्य असतील पण आम्ही ते फोडून आमच्या मस्तकी ते स्वीकारतो. विठाला विठाला. केवळ गोड बोलूनच अशा प्रकारचा हा कार्यक्रम होत नसतो. असं आहे, जो तो त्या त्या क्षेत्रामधला आल्यानंतर त्याला त्या त्या भाषेमध्ये समजून सांगावं लागतं, तेव्हा माणसं चकोरीत चालत असतात. नाही तर मग डोक्यावर मिऱ्या सुद्धा वाटल्या जातात आणि त्या होऊ नये, अर्थात होत नाहीत या ठिकाणी. म्हणून एवढा मोठा हा उत्सव या ठिकाणी होतो आहे. सद्गुरु गोविंदगिरी बाबांची ही महत्कृपा आहे. सद्गुरु गंगागिरी बाबांचा हा परिसर आहे आणि सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने आपल्याला संस्थेतून, त्याचप्रमाणे परमादरणीय परिव्राजकाचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराजांच्या शिस्तप्रिय वातावरणातून अगदी कसोटीने निघालेलं जीवन म्हणजे आदरणीय शास्त्रीजी महाराजांचं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. व्यवहार ज्ञान असेल, शिकवण्याची पद्धती असेल. परमादरणीय स्वामीजींकडे आम्ही शिक्षण घेत असताना आम्ही काल प्रकाशानंदगिरी स्वामीजींनी सुद्धा उच्चारण केलं, म्हटले आम्ही आळंदीमध्ये आणि हे 3 जण एकत्रित आले की संस्कृत मधून बोलायचे म्हटले ना काल. तर संस्कृत मधून बोलायचो, पण हे बोलण्याचं जे ज्ञान आम्ही आचार्य स्वामीजींकडे शिकलो हे खरं आहे. संस्थेमध्ये देखील 4 वर्ष आम्ही अभ्यास केला तेही खरं आहे. परंतु संस्कृत बोलण्याचं ज्ञान आम्ही ज्यांच्याकडून प्राप्त केलं ती सर्वस्वी मूर्ती, गुरुमूर्ती म्हणजे आज आमच्या समोर बसलेले आचार्य भगवानजी महाराज आहेत. 15 दिवसाचं शिबिर बाबा त्या ठिकाणी आम्ही घेतलं. पण असा ठराव झालेला होता की संस्कृत मध्येच बोलायचं. संस्कृत सोडून आपल्या आपल्या भाषेत, हिंदी भाषेत, मराठी भाषेत जर कोणी बोलताना दिसला तर त्याच्याकरता शिक्षा शास्त्रीजींनी ठोठावलेली. कोणती?
आम्ही 60 साधक तिथं राहायचो स्वामीजींच्या सहवासात. मग सार्वजनिक जेवढे काही भांडे आहेत, मग कढाई, मोठं पातेलं, ती मोठ्या पराती वगैरे, पीठ मळण्याच्या तवे वगैरे, सार्वजनिक भांडे घासण्याचं काम कुणाकडे? जो संस्कृत इतर भाषेत संभाषण करील त्याच्याकरता. संस्कृत सोडून दुसऱ्या भाषेत जो बोलेल त्याने भांडे घासण्याची सेवा करायची. मग आपल्याला भांडे घासायला लावू नये त्याकरता प्रत्येक जण येत नसलं तरी काय करायचा? संस्कृत मध्येच बोलायचं. आणि त्यांनी एक मंत्र दिला होता गुरुवारी वैद्य बाबांचा, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. विठाला विठाला अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. बरं आहे म्हटलं, काय नाही. आमच्यातले विठ्ठलजी म्हणून एक होते, तसे अपंग होते एका पायाने. मग त्यांनी रोप लावण्याचं काम चाललेलं होतं. तितक्यामध्ये स्वामीजी आले, रागवले त्याच्यावरती. हो विठ्ठल हिमकृतवानात्र, हे काय केलं इथं? असं म्हटल्यानंतर त्याला काही समजेना. बरं, रागावल्यानंतर जे संस्कृत येत होतं तेही विसरून गेलो. तो म्हटला आत्रतः उपटित्वान तत्रतः लावित्वान, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. इकडून उपटलं आणि तिकडे लावलं. म्हटलं एवढं म्हटलं. म्हटले ठीक आहे भगवान पश्यतु भवत छात्र कथम वदंती पश्यतु. बघ बघ तुझे छात्र कसे बोलतात. आत्रतः उपटित्वान तत्रतः लावित्वान. विठाला विठाला असा हा 15 दिवसाचा तो कालावधी जर आठवला तर शास्त्रीजींची शिकवण्याची पद्धत, त्या गोष्टी सर्व आठवतात. आणि त्या योगाने त्यांनी काही काम सांगितलं की जसं आमचे मगर बाबा म्हणत असतात, छू कुत्र्यावर कान. म्हणजे एखाद्याला एखादं काम सांगितलं की तो जसा ऐकतो, तर आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतो. आणि जाता जाता आमच्या पूज्य पिताश्रींनी असं एक सांगून गेले, म्हटले अनेक माणसं तुमच्या जवळ आहेत, पण तुम्हाला नेहमी उपयोगाला येणारी व्यक्ती जर कोण असेल तर ते आचार्य भगवानजी महाराज आहेत. विठ्ठल त्यांचा सहवास जवळजवळ 1994 सालापासून शास्त्रीजीचा आमचा काय आहे? सहवास आहे. आळंदीमध्ये असताना त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यानंतर हाताला धरून ऋषिकेश या ठिकाणी केलेलं मार्गदर्शन, पूज्य स्वामीजींकडे लघु सिद्धांत कौमुदी आरंभ करायची होती. पूजनीय अखंडानंद अर्थात नामदेवजी महाराज शास्त्री आणि आम्हा दोघांकडे भैमी नावाचं पुस्तक नव्हतं. 6 खंडाचा असणारा तो ग्रंथ. आणि महाराष्ट्री त्यावेळेस चमुकृष्ण शास्त्रीजी यांच्याकडून संस्कृतचं संपूर्ण अध्ययन वगैरे करून आलेले. आणि महाराष्ट्रामध्ये काही सत्संग वगैरे झालेला, भरपूर पैसा शास्त्रीजींकडे होता, पूर्वीपासूनच आहे. घरचे देखील धनसंपन्न आहेत. आता हे देखील माल भरपूर असतो, म्हणजे आणि भरपूर असतो असं समजूनच काहींना असं वाटलं कुट्या फोडली म्हणजे आपल्या पदरात पुष्कळ पडेल. पण बिचाऱ्यांना टाळ वाजवायला मिळाले हे काही त्यांचं भाग्य कमी म्हणावं का? विठाला पण भारतानंद स्वामीजींचा असा पण होता की बाकीच्या काही परीक्षा वगैरे न देता आमच्याकडे राहायचं वगैरे वगैरे असं ठरलेलं. आणि महाराजांना तर त्यांच्याकडे राहण्याची इच्छा झाली. त्यांनी सांगितलं पैसा कितना है आपके पास? पैसा कितना? बोले 50-60 हजार है. बोले भंडारा करो, सबको दक्षिणा बांट दो, फिर हमारे साथ आओ. कंगाल बन के आओगे तो झोली भर के दान देंगे महाराज जी. आणि त्या पद्धतीने यांनी लगेच त्या ठिकाणी ब्रह्मप्रकाश महाराज आश्रम, ब्रह्मप्रकाश आश्रमामध्ये मोठा भंडारा दिला. सर्वांना श्रीखंडपुरीचं भोजन त्या काळात 2001 सालची गोष्ट आहे. तिथं भंडारा झाला आणि नंतर त्यातून थोडेसे पैसे वाचून महाराजांनी असं बाजूला नेऊन सांगितलं, म्हटले तुम्हाला भैमी नाही दोघांना, भैमी टीका ग्रंथ घेऊन या. 4000ला तो एक ग्रंथ असायचा, 4000चा सेट. मग तेवढा दोघांचे 8000 रुपये आमच्याकडे त्यातून वाचून बरोबर काढून दिले. आणि जा तुमच्यासाठी भैमी व्याख्या घेऊन या. आम्ही लगोलग लगे टेम्पो टमटमने हरिद्वार तिथं असलेल्या त्या दुकानामध्ये ड्रोलिया पुस्तक भांडार तिथून तो ग्रंथ घेऊन आलो. आजही तो ग्रंथ आचार्य भगवानजी महाराज यांच्याकडून मला मिळाला असं त्याच्यात लिहिलेलं आहे, तारखीसह आहे. आणि त्या माध्यमातून अध्ययन घडलं. आणि म्हणून एवढ्या सर्वांच्या समोर इथं हे धाडस करून बोलण्याचा प्रयत्न. विठ्ठल केले उपकार सांगो काय बापन करी
काय बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभयदान गा. या पद्धतीने शास्त्रीजींचं जीवन आहे आणि म्हणून अनेक साधक मंडळी त्यांच्याकडे आकर्षित होतात. साधूचं जीवन हे कशाने शोभून दिसतं तर साधकांच्या वलयाने शोभून दिसतं. ज्या साधूकडे साधकांचं वलय आहे ते साधू जीवन साधकांकरता परोपकारी आहे असं समजावं. आणि याच हेतूने पहा, अगदी पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांच्या यादीपासून तर सर्वच कीर्तनकार मंडळी पूजनीय आदरणीय उद्याचे कीर्तनकार महाराज सोडले तर बाकी सर्व मंडळी महाराजांच्या अगदी वलयामध्ये असतात. त्याचं कारण काय आहे बरं? अनेक कलाकार मंडळी या सप्ताहामध्ये जे जे भेट देऊन गेले आजही देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं फक्त एकच मानस आहे की आदरणीय शास्त्रीजींचा असणारा तो प्रेमळ आणि गोड स्वभाव, प्रसंगी रागवण्याची वृत्ती, प्रसंगी विनोदाची वृत्ती, या सर्व गोष्टींच्या वरती आकर्षित होऊन ही साधक मंडळी शास्त्रीजींच्या आजूबाजूला असतात. तर त्यापैकी सर्वच मंडळी आज उपस्थित आहेत. नेवासा तालुक्यातील सर्व पूजनीय महाराज मंडळी उपस्थित आहेत. पूजनीय खरात बाबा, पूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय काळे महाराज, आदरणीय गहिनीनाथ महाराज, राजेंद्र महाराज, त्याचप्रमाणे मगर बाबा तर 3-4 दिवसापासून उपस्थितच आहेत. आदरणीय संतोषजी महाराज, आदरणीय ऋषिकेशजी महाराज, अँकर आपल्या भाषेमध्ये सुंदर कीर्तनानंतरचं समालोचन, म्हणजे कीर्तनानंतर त्यांनी समालोचन केलं की मग अशी सांगता होते की जणू काही ब्रह्मानंदी लागली टाळी. त्यांचं ते वर्णन करण्याची पद्धती, त्या गोष्टी, शब्दसूचिता आणि वेळेनुसार शब्द सुचण्याची त्याला प्रज्ञा, कोणती प्रज्ञा म्हणतात, प्रत्युत्पन्नमती. त्या समयाला बरोबर समयानुसार शब्द सुचून त्या प्रसंगाचं वर्णन करण्याची एक बुद्धी त्यांच्याकडे आहे आणि ती भगवंताची देणगी त्यांना आहे. मग कोणी म्हणाल त्यांना इथं आता एवढं रोज येतात जातात मग समालोचन करतात, मग त्याचं काही त्यांना मिळत असेल म्हणून करत असतील, पण नाही. पूज्य शास्त्रीजींच्या विषयी त्यांची असणारी कृतज्ञता, अर्थात ते देखील पूजनीय स्वामीजींच्याकडे शिकत असताना, संस्कृतचं अध्ययन करत असताना त्यांच्याकडे त्यांचं झालेलं असल्यामुळे एक आपल्या गुरुच्या सेवेमध्ये मधूनच तेच या ठिकाणी येतात. कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, काही नाही. आज त्यापैकीच एक जीवन आमचे मच्छिंद्र महाराज शास्त्रीजी चोरमले ते उपस्थित आहेत. आणि विठ्ठल महाराजांचं तर काय, महाराज पूर्वीपासूनची सेवा आम्ही पाहतोय. अगदी 7 मजली रस्ता करण्यापासून कुछ हम समजे कुछ आप समजे, पालखी सोहळ्यातून 7 मजली रस्ता करण्याची संकल्पना. आणि आता मंत्रिमंडळाला सुचवायला लागलं की म्हटले रस्ते असे पांगवण्यापेक्षा असे आपण वाढवू. म्हणजे त्या माध्यमातून सर्व गाड्या जातील. म्हणजे ही संकल्पना अगोदर ज्यांना सुचली ते आमचे विठ्ठल महाराज. विठ्ठल आणि नामदेव महाराज आळंदी या आश्रमामध्ये राहून सेवारत आहेत. शुभमजी महाराज आहेत ज्यांनी गोड पारायण केलं, असे शुभम महाराज. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठाची सेवा आमचे गणेश महाराज, सुंदर व्यासपीठ त्यांनी चालवलं. आज नेमकं सांगतेचा दिवस आणि काटा काढून वाटा आम्हाला मिळाला. पूजनीय शास्त्रीजी आणि आपले लाहोर गुरुजी ते देखील आले. सुंदर वातावरण झालं आणि त्या माध्यमातून बाबा जवळजवळ 250 वाचक वाचनाकरता, ज्ञानेश्वर वाचनाकरता होते. हे पहिलंच वर्ष आहे, पण पहिल्याच वर्षामध्ये एवढे वाचक बसण्याचं कारण मला असं वाटतं, पूजनीय शास्त्रीजींनी पाठीमागे एक असा उपक्रम केला जो आपणा सर्वांना आदरणीय आहे, अर्थात आचरणीय आहे. आपण देखील तशा प्रकारची संकल्पना राबवू शकतो. कोणती? वस्तीवरती पारायण. मग प्रत्येक एकादशीला त्या घरी जाऊन पारायण करायचं. मग जेवढ्या काही 1000-1100 ओव्या वाचायच्या, जेवढे मंडळ आहेत तेवढ्या भोजनाची व्यवस्था त्या वस्तीने करायची. पुढच्या एकादशीला दुसरी. अशा पद्धतीने जवळजवळ 4-5 वर्षी ही सेवा अखंड चालली. अनेक पारायण त्या माध्यमातून सर्वांचे बहुतेकांचे झाले. अनेक पारायणाची एक लालसा या मनाला लागलेली असल्यामुळे या मनाचे एकनिके जे देखल्या गोडीच्या ठाया सोके आणि म्हणवणी अनुभव सुखची कौतिके दावीत जाई, जो ज्ञानोबराय बोलतात. त्या पद्धतीने या मनाला पारायण करण्याची वृत्ती, पारायण करण्याची सवय लागल्यामुळे इथे पारायण आहे असं कळल्याबरोबर काही दिवसापूर्वी या
प्रांगणामध्ये मका या पिकाचं या ठिकाणी होतं, मका होती. आणि त्या काळात असं वाटलं होतं तर इथं कधी कार्यक्रम होईल का नाही असं काही वाटत नव्हतं. कुटिया सुंदर झाली, सुंदर मंदिर झालं, बाजूला अन्नपूर्णा झाली, सर्व झालं. पण या रानाचंही देखील भाग्य, म्हणजे आश्रम ज्या रानात झाला त्या रानाचं भाग्यच आहे. पण जसं चंदनाच्या वासे इतर असणारे वृक्ष सुद्धा जसे सुगंधी होतात त्या पद्धतीने त्या रानाचं भाग्य. पण त्या रानाच्या शेजारी हे रान आल्यामुळे अरुण भाऊ आपल्या सुद्धा रानाचं भाग्य. विठ्ठल विठ्ठल एवढी वाचक मंडळी बसली. आज सांगता झाली, पूजन यथोचित झालं. पूजने शास्त्रीजींनी थोडीशी इच्छा व्यक्त केली, म्हणजे पुढच्या वर्षी पारायण होईल का न होईल सर्वांच्या विचाराने ठरवू. पण या वर्षी सर्वांनी सुंदर पारायण केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद असं त्यांनी म्हटलं. नंतर गुरुजींनी बोलले, म्हटले महाराजांनी सांगितलं पुढच्या वर्षी सर्वांचा विचार घेऊन करू. पण म्हटले सर्वांचा विचार घेण्याकरता वाचक मंडळी तर इथंच आहेत, मग वाचकांचा पहिला विचार घेऊ, पारायण करायचं की नाही असं म्हटल्याबरोबर सर्व वाचकांनी, पुरुष वाचक महिला वाचक सर्वांनी हात वरती केले. कधी सकाळी, म्हणजे पुढच्या वर्षी पारायण निश्चित झालं. आता राहिला कीर्तन महोत्सव करायचा की नाही. अर्थात चालत असलेला हा जो त्रिदिवसीय मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळा, त्रिदिवसीय, मग त्या सोहळ्याचा वर्धापन दिनानिमित्त पुढच्या वर्षी 7 दिवसाचा कार्यक्रम व्हावा अशी व्यासपीठाच्या वतीने माझी सुद्धा इच्छा इथं व्यक्त करतो. आणि त्या माध्यमातून आता टाळ्यानंतर वाजू थोड्या आता ज्यांना ज्यांना हा मुद्दा मान्य आहे की हा सुरू झालेला कार्यक्रम आपण आहे तोपर्यंत, आणि आपण गेल्यानंतर पुढचे करतील न करतील, पण आपण आहे तोपर्यंत भगवंताने आपल्याला सामर्थ्य दिलेलं असल्यामुळे, आपल्याकडे सामर्थ्य आहे या हेतूने, जोपर्यंत शरीरामध्ये आपल्या प्राण आहे तोपर्यंत दरवर्षी हा कार्यक्रम आपण करणार. असं ज्यांना ज्यांना मान्य आहे त्यांनी दोन्ही हात वर करा. ज्यांना मान्य नाही त्यांनी एकच हात वर करा. बर, म्हणजे मान्य आहे सर्वांना. वा वा, आता टाळ्या वाजवा. आता हा मुद्दा सिद्ध झाला की पुढच्या वर्षी नाही तर दरवर्षी हा सोहळा होणार म्हणजे होणार. त्याचं कारण काय आहे, चालवणारा करवणारा परमात्मा आहे. महाराजांचं एक वाक्य म्हणले, नियोजन कोणतंच नाही सहज योग. त्यांचं एक वाक्य म्हणले, नियोजन कोणतंच नाही सहज योग. पंक्ती कराव्या का न कराव्या काही ठरलं नव्हतं, पण सहज शब्द टाकला. सर्व हा म्हटले सर्वांनी लाख लाख रुपये वर्गणी केली. उरलेली वर्गणी पंक्तीचं अन्नदान करून राहिलेली वर्गणी पुन्हा महाराजांकडे जमा केली. आणि या माध्यमातून इथं बाकीचा जो काही खर्च आहे त्याकरता सुद्धा अनेक भाविक वर्गणी देत आहेत, देणार आहेत. आणि या माध्यमातून हा कार्यक्रम अत्यंत गोड झालेला आहे. इथून पुढे देखील तो होत राहणार आहे. आणि तुम्ही सर्वांनी तसं आश्वासन दिलेलं असल्यामुळे व्यासपीठाच्या वतीने तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. त्याकरता सर्वांनी उजवा हात वर करा, कारण आता सर्वांपर्यंत मला काही पोहोचता येणार नाही. पण सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु आचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्याकरता उजवा हात ज्यांना ज्यांना आहे त्यांनी वरती करा. असं आपल्याकडे करा. आता आपल्याकडे करा. केला का? घ्या पाठीमागे. शाबास. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ते देवाचे, आवडी चित्ते देवाचे, आवडी चित्ते देवाचे. आशीर्वाद आवडी आशीर्वाद आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवा. आशीर्वाद आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची. आवडी चित्ती देवाची. ज्यांच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे त्यांना आशीर्वाद म्हटल्यानंतर तो प्राप्त होतो. आणि ज्या अर्थी सर्वांना वर्षानुवर्ष सप्ताह करण्याची आवड निर्माण झाली त्या अर्थी देवाची आवड सर्वांना आहे.
म्हणून शब्दातून दिलेले या आशीर्वादाचे सर्व अधिकारी आहेत, पात्र आहेत, हे सिद्ध झालं. विठ्ठल विठ्ठल सुंदर सप्ताह पार पडला. सर्व कीर्तनकार मंडळींनी वेळेत येऊन या ठिकाणी सेवा दिल्या. आज बढे महाराजांनी विविध कलेचं या ठिकाणी प्रदर्शन केलं. कोणते आदरणीय बढे महाराजांनी अगदी स्वेच्छेने येऊन या ठिकाणी सेवा दिली, त्यांचे धन्यवाद. परवा माऊली महाराजांनी कीर्तन सुंदर केलं, अगदी गोड सेवा झाली. काल देखील सेवा गोड झाली. त्याच्या अगोदर सेवेला आम्हीच नव्हतो, पण यूट्यूबच्या माध्यमातून आदरणीय जगदीश भाऊ दळे यांच्या माध्यमातून सेवा आमच्यापर्यंत पोहोचल्या. त्याही देखील सुंदर सेवा झाल्या. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदर वातावरण आहे. कळश उद्या बसवला जाईल. त्रिशूळ रात्रीच बसवलेला आहे आणि त्रिशूळा करता योग्य कारागीर मंडळी बोलवण्यात आलेली होती. एक कारागीर धोतर कोसून वर होता. आता सर्व मंडळी आहेत, सर्व साक्षीदार आहेत, बाबासाहेब भाऊ वगैरे, आमचे संभाभाऊ, कष्टाळू सर्व मंडळी, संजू भाऊ वगैरे. घ्यावे तेवढे नावं थोडे आहेत, सर्वांचे नामोल्लेख करणं शक्य नाही. पण शिंगवेकर ग्रामस्थांचं सर्व कीर्तनकार मंडळींनी केलेलं जे वर्णन आहे ते अगदी वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. कारण एवढा मोठा कठोर आणि प्रसंगी कोणताही निर्णय घेणारा महात्मा चमुकृष्ण शास्त्रीजींकडून केवळ एक शब्द चुकला तर एका क्षणात लखनौची युनिव्हर्सिटी सोडून आलेला महात्मा. स्वामी भारतानंद गिरीजी महाराजांकडून थोडासा शब्द प्रयोग चुकला तर स्वामी भारतानंद गिरीजींना दंडवत करून निघून आलेला महात्मा. लाड गुरुजींना ज्यांनी सुयोग आणून दिला स्वामीजींचा, त्या लाड गुरुजींकडून थोडासा शब्द चुकीचा गेला की पुन्हा त्यांच्याकडे न गेलेला महात्मा. पण इथं मात्र शिंगवेकरांचे सर्व काही उपहासात्मक बोलणं सुद्धा कदाचित काही काही वेळेस सहन करून या ठिकाणी राहण्याची बुद्धी होते. याचा अर्थ तुम्ही उपहासात्मक बोलता हे मी म्हणत नाही, पण कधी कधी तसा प्रसंग येतो. जरी आला असला तरी देखील त्यांनी तो सहन करून मायेच्या अंतःकरणाने सर्वांचा असणारा अपराध वजा करून त्याच्या दोषाचं चिंतन न करता केवळ गुणाचं ग्रहण करून त्याला स्वीकारलं, आपलं म्हटलं आणि त्या माध्यमातून शिंगवे गावाला आपलं म्हटलं. कुठं मोरझर, कुठं शिंगवे, कुठे आळंदी, कुठे हरिद्वार, काय कुणाचा संबंध, किती किती वर्ष या ठिकाणी ते राहिले, कसं कसं राहिले, किती अडचणीत राहिले. पूर्वी आम्ही भेटायला यायचो, ही कुटिया सुद्धा नव्हती. संजू भाऊंच्या घरी त्या ठिकाणी निवास असायचा. त्याच्या अगोदर काही दिवस नदीच्या किनाऱ्यावरती तिथं राहिले. अनेक कष्टातून घडलेलं हे जीवन आहे. पण तरी देखील एवढे संकट येऊन सुद्धा त्यांनी शिंगव्याला सोडलं नाही आणि शिंगवेकरांनी सुद्धा त्यांना सोडलं नाही. कोणतेही हाक आता मारली की सर्व मंडळी अगदी असे दिसतात. दुपारीच बाबा म्हणत होते, दुपारीच म्हणत होते, म्हटले त्यांच्या सुद्धा अशा चर्चा चालतात. हो, हे आपण केलं पाहिजे. आणि एकमेकात जरी विचार झाला, शास्त्रीजींनी न सांगताच ते काम पूर्व ते त्या ठिकाणी तयार झालेलं असतं. आणि हा सर्वस्वी आलेला आम्ही देखील पाहिलेला अनुभव आहे. आणि म्हणून शिंगवेकर मंडळींना या पंचक्रोशीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. विठ्ठल असो, आजचा हा मागणीचा दिवस आहे. सुंदर असं पारायण पार पडलेलं आहे. ज्ञानेश्वरीची सांगता झाली. गणेशजी महाराज जरी आज सांगतेला नव्हते, त्यांच्या जागेवरती बसून आम्ही या ठिकाणी सांगता केली. सांगता प्रसंगी अनेक वाचकांनी पहिला अध्याय उघडला. पहिल्या अध्यायातील 5 ओव्या वाचन केल्या आणि त्या माध्यमातून आता तुमच्याकडे एक मागणं आहे. कोणतं? पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत ते पारायण आपण काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. पारायण पूर्ण झालं आजचं, पण आता पारायण कसं करायचं हे आपण शिकलो. आता पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत ते पारायण पूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची? जे जे पारायणाला बसले होते त्यांची, आणि जे बसलेच नव्हते त्यांची सुद्धा जबाबदारी. फक्त त्याला अगोदर शब्द वापरायचा, बे, म्हणजे त्यांची सुद्धा जबाबदारी. पण कोणती? बेजबाबदारी. जे बसले नव्हते त्यांची बेजबाबदारी आणि जे बसले होते त्यांची जबाबदारी. पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत पारायण पूर्ण करण्याची जबाबदारी. पण तुम्ही म्हणाल बेजबाबदारी कसं काय, आम्ही वाचू शकत नाही का? हा, तसा जर आग्रह तुमचा असेल तर ज्यांना ज्यांना वाचायचं असेल त्यांना ग्रंथ सुद्धा उपलब्ध करून देऊ. जे बसलेले नव्हते त्यांच्याकरता ग्रंथ उपलब्ध करून देऊ वाचण्यासाठी. जे बसलेले होते त्यांनी स्वतःचा घेऊन येतील बिचारे, त्यांनी इथं मान्य केलेलं आहे. आणि सर्वांच्या समोर 5 ओव्या वाचून पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत पारायण पूर्ण करण्याकरिता
10, 20, 25, 100, 1000 जेवढ्या जसा जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने पारायण पुढच्या वर्षीच्या या पारायणापर्यंत काय करणार आहेत, पूर्ण करणार आहेत. आणि म्हणून त्या पारायणाच्या करता फक्त काय असणार नाहीत, नाश्त्याच्या पंक्ती, नंतर संध्याकाळच्या पंक्ती असणार नाहीत. ज्याने त्याने आपल्या आपल्या घरची पंगत खायची आणि ते पारायण करायचे. आणि म्हणून पारायण अवघड आहे एवढं लक्षात घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पंढरी डोळा पाहण्याचा योग ज्यांच्या जीवनात यावा असं वाटतंय त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरीचा सोहळा, पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र नेवासा ते पंढरपूर असा निघतोय. पूजनीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबांनी घोषणा केली आणि त्यांनी सांगितलं, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी रचना झाली, अमृत अनुभवाची रचना झाली, सर्व दिंडीकर मंडळींनी एकत्रित येऊन आपल्या आपल्या दिंड्या माऊलींच्या सोबत घेऊन जाऊन त्या ठिकाणी तो ज्ञानेश्वरी सोहळा, ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळा संपन्न करायचा अशी संकल्पना झाली. त्यावरती शिक्कामोर्तब झालं. 15 दिवसाचे ठेपे पाहण्यात आले. सर्व दिंडीवाले मंडळींनी आपली नावं तिथं दिलेली आहेत. आदरणीय शास्त्रीजींकडे सुद्धा हा नाही असं एक चालू आहे. सडे दिंडी वारकरी पायी दिंडी सोहळ्याचा काहीतरी विचार चालू आहे. त्यांचं सुद्धा आगमन, त्यांचं सुद्धा स्वागत त्या दिंडी सोहळ्याच्या वतीने आम्ही करू. ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी त्या सोहळ्यामध्ये यावं. आणि या माध्यमातून हा ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळा, संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर जातोय आणि श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळा. हा सोहळ्याची संकल्पना एका ठिकाणी बीड जिल्ह्यातील महाराजांना मी विचारली. त्यांनी सांगितलं संयुक्तिक वाटत नाही. म्हणलं का बरं, अशी कोणती युक्ती त्यात तुम्हाला संयुक्त वाटली नाही सांगा. मग त्यांनी सांगितलं, म्हटले ज्ञानोबरायांचा सोहळा आळंदीतून निघतोय, मग इकडून काढण्याची काय गरज आहे. म्हणलं असं कोणी सांगितलं, फक्त ज्ञानोबरायांचा सोहळा आळंदीतूनच निघावा. अहो ज्यांना ज्यांना काढायचा आहे त्या ठिकाणाहून सोहळा काढू शकतात, ज्यांचं सामर्थ्य ते काढू शकतात. आता दुसरा मुद्दा असा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने दिंड्या घेऊन जायचं. त्यामध्ये एक रथ असतो, अनेक भोंगे असतात, म्हणणारे 2च असतात. दोघच जण म्हणत चालतात, बाकीचे गप्पा मारत चालतात. संत महात्म्यांनी सांगितलं गात जागा, गात जागा, खात जागा असं सांगितलेलं नाही. आणि त्या माध्यमातून भजन सर्वांचं होईल अशी संकल्पना सर्वांची. आणि म्हणून तो भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा या वर्षी निघतोय. मजल दर मजल तो ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार त्या माध्यमातून होईल. आणि त्यांना एक मी म्हटलं ज्ञानेश्वरीचा पायी दिंडी सोहळा का नको. ते म्हटले ज्ञानेश्वरी पायी गेली होती का दिंडीला पायी गेली होती का. मी म्हणलं ज्ञानेश्वरी नाही गेली, पण ज्ञानेश्वरी वाचूनच अनेक वारकरी गेलेत. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतरच पंढरीला जाण्याची बुद्धी त्यांना झाली की या घर गृहस्थी प्रपंचाच्या या दुःखाच्या रहाडगाडग्यातून थोडा वेळ सुटून आपण पंढरीनाथाच्या वारीला जावं. कारण ये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. विठ्ठल विठ्ठल संत हे अनपेक्ष असतात. संतांच्या ठिकाणी अपेक्षा नसते. निरपेक्ष जीवन संतांचं आहे. पण निरपेक्ष असताना सुद्धा संत काहीतरी मागताना दिसतात. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये जर आपण पाहिलं, तुकोबराय म्हणतात काही मागणे हे अमानुचित असं म्हणतात. पण असं म्हणणाऱ्या तुकोबरायांच्या गाथेत जर अभंग पाहिले तर जवळजवळ 145 अभंग हे मागणीपर प्रकरणात गणले गेलेले आहेत. मग आम्हाला काही नको, आम्हाला काही नको, आम्हाला काही लागत नाही असं म्हणत 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 भगवंताकडे भरपूरसं मागणं मागितलेलं दिसतंय. मग काही लागत नाही हे खरं की काही लागतंय हे खरं. काहीच लागत नाही असं कमी अभंगात म्हटलंय, पण बरचसं लागतंय ते 145 अभंगात म्हटलंय. मग संत निरपेक्ष आहेत की नाहीत. विठाला विठाला तर संतांचं भक्ताचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये बोलतात अनपेक्ष शुचिर्दक्षो उदासीनो गतव्यतः. अनपेक्ष त्यावरती ज्ञानोबरायांनी गोड अशी लिहिली.
ज्ञानोबराय बोलतात, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची काय नसते, अपेक्षा नसते. बस कोणतीही अपेक्षा नसते. भौतिक जगातील कोणतीही अपेक्षा त्यांना नसते. पण एक सद्वासना, परमार्थाला उपयोगी येणारी वासना, परमार्थाला उपयोगी येणारी इच्छा मात्र त्यांच्या अंतःकरणात असते. मग त्यानुसार परमार्थाला योग्य असलेलं मागणं ते मागण्याच्या यादीत येत नाही. आणि भौतिक जगातील काही जर मागितलं तर ते मागण्याच्या यादीत येतं. मग भौतिक जगातील काही जर कोणी मागितलं तर त्याचा धिक्कार संत महात्म्यांनी केलेला आहे. म्हणजे भौतिक जगातील ज्याला ब्रह्मांड जरी मिळालं तरी सुद्धा त्याच्याकरता ते ठेंगणं असतं. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरीजिने धिगत्याचे, हात पसरीजेने धिगत्याचे, हात पसरीजेने धिगत्याचे. हरी विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिगत्याचे, हात पसरी जिने धिगत्याचे. कारण संसारातील कितीही जरी मिळालं तर त्याचे अपेक्षा काय होत नसते, पूर्ण होत नसते. म्हणले बोलताना म्हटलं जातं, म्हणजे महाराज काही राहिलं नाही, आता पूर्ण झालं काम. मुलगा नोकरीला लागला, मुलीचं चांगल्या ठिकाणी स्थळ पाहून लग्न लावून दिलं, आता सगळं झालं, आता काही राहिलं नाही, काही राहिलं नाही. 3-4 मजली बिल्डिंग झाली, आता काही राहिलं नाही. मग सहज बंगला पाहण्याकरता त्यांच्या सोबत जावं. पहिला मजला चढलो, दुसरा चढलो, तिसरा चढलो, 4थ्या मजल्यावर गेलो. तिथं गेल्यानंतर पाहिलं तर 4 मजले झालेले, पण पुन्हा गज वर काढून ठेवलेले. म्हणलं हे कशा करता, आता तुम्ही तर बोलले सगळं झालं, आता काही करायचं राहिलं नाही. म्हणले पण न जाणो, भविष्यात जर वाटलंच तर मग पत्र्याचं शेड का होत नाही टाकता येईल म्हणून गज काढून ठेवले. याचा अर्थ काय, संसारातील अपेक्षा काय होत नाही, पूर्ण होत नसते. विठाला विठाला. ब्रह्मांड जरी मिळालं तरी त्याला ते कमी वाटतं. ही संसारातली काय आहे, पूर्तता आहे. म्हणजे अपूर्तताच, सतत अपूर्तता. कितीही पूर्ती केली तरी जो अपूर्ण असतो त्याचं नाव संसार आहे. पण परमार्थामध्ये मात्र तसं नाही. अल्प मिळालं तरी त्यामध्ये काय मिळते, संतुष्टी मिळत असते. आणि म्हणून संत महात्मे भौतिक जगातील काही नाही मागत, परंतु भगवंताकडे परमार्थाचं मात्र मागितल्याशिवाय राहत नसतात. मग ते परमार्थाचं मागणं नेमकं कोणतं आहे, तर जगद्गुरु तुकोबरांनी पंढरीनाथाकडे जेव्हा जातात, पंढरीनाथ म्हणतात काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग आपल्या जीवनात प्राप्त असलेला जो भाव आहे त्याचा क्षेम व्हावा, सांभाळ व्हावा, त्यासाठी जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या पहिल्या आता माझ्या
अंतराय नको देवा. प्रसन्न मुद्रेने भगवान परमात्मा तुकोबरायांना विचारतात की काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. जसं एका ठिकाणी म्हटलंय, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. मग परमार्थातलं मागणं मागायचं आहे, हे चकारात्मक मागणं आहे. मग ते कोणतं आहे? तुकोबराय म्हणतात, माझ्या भावा अंतराय नको. माझ्या भावात आणि माझ्यात अंतराय अंतर येता कामा नये. मग तुकोबराया, मोठ्या भावात आणि तुमच्यात का लहान्या भावात आणि तुमच्यात? नेमकं कोणत्या भावात अंतराय नको? गुरु भावात का नेमकं मावस भावात? कोणत्या भावात अंतराय नको? सख्या भावात का सावत्र भावात? कोणत्या भावात अंतराय नको? विठला विठला. पहिली गोष्ट, भाव शब्द समजून घेतला पाहिजे. तिथं भावा हा शब्द आहे. एके ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वर्णन म्हणून अभंग घेतला, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, आणि दीपावलीच्या काळातील सप्ताह. पण तिथं योगायोगाने बहीण आलेली भाऊबीजेला, तिने पारायणाचं ते महत्व ऐकलं. दुसऱ्या दिवशी स्नान केलं, एका हातात भावाचा दंड धरला, भावाला उठून जागा केलं. उठा म्हणजे काय ताई? ले काय नाही, काय नाही, उठा तुम्ही, उठा. उठवलं, भावाचा हात धरला, दुसऱ्या हातात ज्ञानेश्वरी. काय करते ताई? म्हणले भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. म्हणजे एका हातात भाऊ धरला आणि दुसऱ्या हाताने ज्ञानेश्वरी वाचायची, कारण रात्री कीर्तनकारांनी सांगितलं. म्हणजे तिनं भाव शब्दाचा अर्थ भाऊ असा केला. विठला विठला. नेमका कोणत्या भावा? बाबा तो अभंग सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. द्रौपद काय करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावशी, असं आहे ना. पण गायक थोडासा नवीन होता, तो म्हटला भावाची या तुरी वाहावशी. भावाची या पुरी वाहावशी हे दिलं सोडून, भावाच्या तुरी वाहा सुटला. मग मी म्हणलं, अरे कोणत्या भावाच्या? ते म्हणले त्यांचं भांडण झालं, मग त्याला लहान्या भावाच्या तुरी तो वाहत होता. विठला विठला. अर्थात तसा प्रसंग तिथं झाला असेल का नाही, पण असं तो म्हणत होता हे मी पाहिलेलं आहे. कारण शब्द काय आहेत, संतांनी दिलेले शब्द काय, ते व्यवस्थित आपल्याकडून उच्चारण केले गेले पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायण करत असताना सुद्धा सावधपणाने ज्ञानेश्वरी पारायण करावं लागतं. कारण एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानोबराय बोलतात, ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना ऱ्हस्व दीर्घ प्लुत त्या शब्दांचा आघात, मृदू शब्द, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, त्यात ते जोड अक्षर, त्यात किती जोर द्यायचा, हे सर्व गणित असतं. पूजनीय वैकुंठवासी गुलेबाबांना विचारलं, म्हटले बाबा एवढ्या वर्ष आपण ज्ञानेश्वरी शिकवली, मग ज्ञानेश्वरी कितपत तुम्हाला समजली? मग बाबांनी म्हणायला पाहिजे होतं, कसं असतं, विद्या ही 4 पदामध्ये विभागलेली आहे. पहिली विद्या ही गुरूंकडे मिळते, त्यावेळेस 25% आपल्या पदरात पडते. आपण चिंतन केलं की अजून 25% त्यामध्ये मनन केल्यानंतर वाढ होते. दुसऱ्या बरोबर आपल्या गुरुबंधू बरोबर चर्चा केली की आणखी 25% विद्या वाढ होते. आणि एकदा शिकवली म्हणजे मग 25% विद्येचं काय होतं, आकलन होतं. अशी 4 पदामध्ये विद्या विभागलेली आहे. मग त्या पद्धतीने जर विचार केला तर एवढ्या वर्ष तुम्ही ज्ञानेश्वरी शिकवली, मग तुम्हाला कितपत समजली असं विचारल्यानंतर बाबांनी काय सांगावं, मला संपूर्ण ज्ञानेश्वरीचे पद आणि पद समजले असं न म्हणता बाबा काय म्हणतात, काही काही पदांचा मला आता आता थोडा थोडा अर्थ समजायला लागला. म्हणजे आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हेगा. विठ्ठल विठ्ठल. संतांचे वचन म्हणत असताना ते आमच्या पाठ आहेत. आणि म्हणून काना, ऱ्हस्व, दीर्घ, मात्रा, अनुस्वार, वेलांट्या या सर्व खाऊन टाकून मग त्याचं पारायण करण्यामध्ये अर्थ नाही. सावध होऊन त्या ठिकाणी आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. कधी कधी काय होतं, अहंकारवश आपण ग्रंथामध्ये न पाहता, तिथे असलेल्या शब्दांचं अवलोकन न करता, पसायदान सुद्धा म्हणत असताना बरीचशी मंडळी पसायदान म्हणतात, पण पसायदानामध्ये कुठे मंडळी आहे, कुठं पुरुखी आहे, नेमकं काय काय आहे, ते सगळं मांदियाळी आहे का मंडळी आहे,
हे सर्व पाहून घेतलं पाहिजे. येणे वरे ज्ञानदेवे आहे की तेने वरे ज्ञानदेवे आहे का नेमकं काय आहे, हा सर्व भाग पाहिला पाहिजे. आमच्याकडे एक विद्यार्थी आहे, त्याला जर पुंडलिक वरदेव म्हणायचं सांगितलं, तो म्हणतो पुंडलिक वरदेव. आता त्याचा तो अगदी लहानपणापासून पुंडळी मनामध्ये बसलं. एरवी त्याला ली म्हणायला लावलं की तो स्पष्ट म्हणतो, लीला शब्द म्हणायला लावला तर तो लीला स्पष्ट म्हणतो. पण पुंडलिक म्हणायला लावलं की पुंडलिक आपोआप निघतंय. म्हणजे पडिले वळण. तर एकदा की जिभेला तसं वळण लागलं की चुकीचं जे उच्चारण आहे ते सुद्धा बरोबर होऊन जात असतं. आणि म्हणून सावध होऊन आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग भाव हा शब्द समजून घेत असताना नेमका काय आहे त्याचं चिंतन अनुलोक्षण थोडं केलं पाहिजे. आता माझ्या भावा, भाव म्हणजे काय, तर भाव या शब्दाचा कर्ममीमांसेचा जो ग्रंथ आहे आरंभी अर्थसंग्रह, त्यामध्ये भाव शब्दाचा गोड असा अर्थ केलेला आहे. त्यांनी एक सूत्र तिथं वापरलेलं आहे. ते म्हणतात भवितुर भवनानुकूल व्यापार विशेष भावना. भवितु भवनानुकूल व्यापार विशेष, त्याला भावना असं म्हणतात, भाव असं म्हणतात. म्हणजे भवितु म्हणजे कर्ता, कर्त्याच्या ठिकाणी असा एक व्यापार की जो झाला म्हणजे न होणारी गोष्ट सुद्धा प्रगट होते. विठ्ठल विठ्ठल. आपण मंदिरात दर्शनाला जातो, पण आजपर्यंत दर्शन झालेलं आहे असा इथं कोण कोण आहे? दर्शनाला आपण जातो पण दर्शन झालेलं नाही, दर्शन आपण करतो. पूजनीय घुलेबाबांना विचारलं, म्हटले झालं का दर्शन? म्हटले दर्शन केलं, झालं नाही. माऊलींचं दर्शन करून आलो पण अजून दर्शन झालेलं नाही. दर्शन होणं ही वेगळी गोष्ट आहे, ही वेगळी असणारी संकल्पना आहे. आपण दर्शन करतोय दररोज पण दर्शन अजून झालेलं नाही. दर्शन कशाने होतं? दर्शन ज्याने होतं, ज्या विशेष गोष्टीनं होतं त्याचं नाव आहे भाव. विठ्ठल विठ्ठल दर्शन घेणाऱ्याच्या अंतकरणातला असा विशेष व्यापार की जो अंतकरणात असल्यानंतर न दिसणारा देव पण तो सुद्धा प्रगट होतो. प्रगट त्याला व्हावं लागतं. त्या भावाच्या बळापुढे देवाचं न दिसण्याचं जे बळ आहे, या सर्व सृष्टीच्या कणाकणामध्ये भरलेल्या देवाचं बळ कोणतं? न दिसणं हे बळ. पण त्याचं न दिसणं या बळावरती मात करण्याचं बळ, सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याचं नाव भाव. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे भाव जवळी धरोणी देव, जवळी धरोणी आणि देव, जवळी धरोणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरोणी आणि देव, जवळी धरोणी आणि देव, जवळी धरोणी आणि देव. तुका म्हणे भाव, भाव ज्याच्या अंतकरणात निर्माण झाला, न दिसणाऱ्या देवाला तो भाव काय करतो? खेचून आणतो. जवळी धरोनी आणि देव. भावा पुढे बळ नाही कुणाचे सबळ. काय तिथं देवाची सुद्धा सत्ता काय पडते? कमी पडते असं तुकोबरांनी म्हटलेलं आहे. देवाची सत्ता गतीर भरता प्रभू साक्षी अशी असणारी सत्ता, एवढा सामर्थ्यवान दुसरा कोणीच जगात नाही. पण त्या देवाचं सामर्थ्य भावाच्या बळापुढे काय पडतं? कमी पडतं. भाव बळे, भाव बळे आकडे, तेच सांगत होतो वाटतं मी पण. म्हणजे जवळजवळ सूत्र जुळलेलेच आहेत आपले. किती भांडा आपले सूत्र जुळलेलेच आहेत. विठ्ठल विठ्ठल बाबाचे नामचे कधी कधी लिहिलं भांडणं पण होतात बरं का. आणि सर्व आमच्या साधक मंडळींना परिचित आहेत आमचे भांडणं. ते म्हणले यांच्या भांडणात पडू नका, या आता भांडतात आणि लगेच नीट होतात. म्हणून यांच्या भांडणात शक्यतो कोणी आमच्या भांडणात पडत नाही. आमचे भांडणं झाल्याशिवाय राहत नाही. पण असं आहे ते रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याच्यानी. या वयात सुद्धा मित्राप्रमाणे राहून त्यांच्या वयाचा आमचा जर विचार केला तर त्यांचे नातवंड आम्ही शोधतो. पण तरी सुद्धा बालवत प्रेम
अगदी बालकवत प्रेम ते आमच्यावरती करतात, ही त्यांची उदारता आहे. विठाला विठाला त्याचं कारण आहे, एवढी मोठी माणसं आकळल्या जातात, त्याचं कारण आमच्या अंतकरणातला भाव. एवढी मोठी माणसं आकळल्या जातात, आमच्या अंतकरणातला भाव त्याला कारण आहे. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. विठाला विठाला इथंच सिद्ध झालं, हाताच्या कांकणाला आरसा कशाला. म्हणून देवाचं बळ भावाच्या बळापुढे चालत नाही. भाव बळे आकळे एरविना आकळे करतळी आवळे तैसा हरी. काय गोड वापरले ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. करतळी म्हणजे तळ हातावरती आवळा ठेवला तो जसा आपल्याला प्राप्त होतो सर्वांगाने, तसं त्यामध्ये थोडीशी एक कमतरता आहे. कोणती कमतरता आहे? आवळा तळ हातावर ठेवला, ठेवलेला आवळा जिथं बसला तो अंग आपल्याला दिसत नाही. पण ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याची उणीव भरून काढली. ज्ञानोबराय म्हणतात, कर तळावरी वाटोळा डोलतू दिसतसे जैसा आवळा. म्हणजे डोलणारा आवळा, असा गोल 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 हातावर फिरत असलेला जो आवळा आहे तो जसा आपल्याला सर्वांगाने पाहता येतो नेत्रांच्या द्वारा, त्या पद्धतीने परमात्मा अस्पर्शम अरूपम असलेला भगवान परमात्मा, रंग नाही रूप नाही असा असलेला भगवान परमात्मा. पण भाव या बळापुढे त्याचं ते बळ कमी पडतं आणि तो काय होतो? प्रगट होतो. विठ्ठल 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 आणि म्हणून तर पहा, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये गुरु न करता देवाची प्राप्ती त्यांना झालेली आहे. गुरु न करता प्राप्ती, गुरु न करता प्राप्ती संत नामदेव महाराजांना झालेली आहे. अगोदर भगवत भक्ती भाव या साधनाच्या द्वारा अप्रगट असणारा परमात्मा त्यांच्याशी बोलतोय, त्यांच्या हातचा नैवेद्य खातोय. याचा अर्थ काय आहे? भाव. गुरुनंतर केले. सद्गुरु रूपाने निवृत्तीनाथ दादा प्राप्त झाले ज्ञानोबरायांना, आणि म्हणून गुरूंची महती ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी सापडेल. नाथबाबांना सद्गुरु रूपाने जनार्दन स्वामी अगोदर प्राप्त झाले, नंतर साधनेच्या द्वारा भगवान परमात्म्याची प्राप्ती. ज्ञानोबरायांचंही तेच आहे. मग गुरु रूपाने अगोदर प्राप्ती ज्यांना झाली त्यांनी गुरूंचं स्तवन केलेलं आहे. पण जगद्गुरु तुकोबरा आणि नामदेव महाराजांना मात्र गुरु न करता अगोदर भगवंताची प्राप्ती. पण संतांच्या उद्धाराची काळजी ही भगवंताला असते. मग स्वतः पुन्हा तोच गुरु होऊन त्यांच्या समोर जातो. आपणची देव होय गुरु या न्यायाने नंतर गुरुपद. मग देवाला न दिसणाऱ्या देवाला त्यांनी आपल्या समोर नैवेद्य खाऊ घातला, आपल्याशी बोलायला लावलं, आलिंगन देण्याकरता भाग पाडलं. एवढं मोठं सामर्थ्य त्यांच्यामध्ये कशाने आलं? भाव या शब्दामुळे आलं. त्यांच्या अंतकरणातला भाव हे व्यक्तित्व प्रस्फुटित आहे आणि म्हणून न दिसणारा देव तिथे प्रकट होतो. आणि असा निर्माण झालेला जो भाव आहे, हा भाव कशाने निर्माण होतो? हा भाव सुद्धा भगवंताच्या कृपेनेच निर्माण होतो. तुकोबरायांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तुकोबरायांनी म्हटले, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. आमच्या अंतकरणात तुमच्याविषयी निर्माण झालेला भगवत भाव आहे. आता इथं हा जो भाव आहे, आता माझ्या भावा, हा भाव कुणाकुणाविषयी असतो? गुरूंच्या विषयी भाव शिष्याचा असतो. आपल्या संप्रदायाविषयी सांप्रदायिकांचा एक भाव असतो. वारकरी संप्रदाय निष्ठा, संप्रदायाची बदलाबदल न करण्याची वृत्ती, हा त्या संप्रदायाच्या विषयीचा भाव आहे. गुरूंची बदलाबदल न करण्याची वृत्ती, हा त्या गुरूंच्या विषयीचा भाव आहे. देवाची बदलाबदल न करण्याची वृत्ती, हा त्या देवाविषयीचा भाव आहे. विठ्ठला विठ्ठला देवाचं अस्तित्व मान्य करणं याचं नाव भाव आहे. आमच्या गावामध्ये एक व्यक्ती, आम्ही लहानपणी पाहायचो, दर्शनाला निघाले की मारुतीचं मंदिर समोर आलं की लगे हात असे मागं करायचे आणि मग दर्शन घ्यायचे. हात पाठीमागं करून मग असं वाकून दर्शन घ्यायचे. मग त्यांना कोणीतरी विचारलं, म्हटले का हो, मारुतीरायाचं दर्शन घ्यायला तुम्ही येता, मग समोर असं हात जोडून का बरं दर्शन घेत नाही? म्हणजे त्याचा असा आहे, मी घरून निघतो ना तेव्हा कोंबडा बिडी एक पेटलेली असते आणि ती मंदिरापर्यंत येईपर्यंत संपलेली नसते. मग मारुतीला बिडी दिसू नये म्हणून पाठीमागे असा हात ठेवतो आणि मग दर्शन करतो. म्हणजे त्याच्या दृष्टीने कमीत कमी मारुतीरायाचं अस्तित्व कुठं आहे? म्हणजे तो बिडी पेतो हे वाईट आहे, हे मला मान्य आहे,
पण आपली पेटलेली बिडी मारुतीला दिसू नये म्हणून तो पाठीमागं धरतो. हा त्या मारुतीच्या विषयीचा भाव इथं व्यक्त होताना दिसतोय. त्यातली चांगली गोष्ट आपण घेऊ. कमीत कमी त्या व्यक्तीच्या दृष्टीने हनुमंतराय हे मंदिरापुरते तरी त्याने मानले. असे काही महाभाग आहेत ज्यांनी आयुष्याच्या आयुष्य तिथं पत्ते पिशण्यात घातले पण मारुतीच्या कधी दर्शनाला वळले नाही. ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा ढळो चिनेने देह खंडानामात्मा विठल विठल एरवी आपण मंदिरामध्ये दर्शनाला जातो तिथं काय असतं? काय असतं? भगवंताचं दर्शन आपण घेतो की खरं सांगा दगडाचं दर्शन घेतो? काय म्हणणं आहे? कशाचं दर्शन घेतो आपण? अहो तिथं असलेल्या दगडाचंच आपण दर्शन घेतो. पण संत महात्म्यांनी आपल्या परंपरेने आपल्याला शिकवलंय काय? भाव धरी तया तारील पाषाण. मग त्या ठिकाणी विष्णू केला कशाचा? पाषाणाचा. केला पाषाणाचा विष्णू. परिपाषाण नो हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूशी अर्पे. पाषाण राहे पाषाण रूपे विठाला विठाला केली काशाची जगदंबा. परी काश्य नव्हे आंबा. काय पूजा काश्य? पूजा आंबेची आंबेला घेणे. काश्य राहे काश्यपणे. दोन दृष्टांत देऊन तिथं आपल्याला समजून सांगितलंय तुकोबाने. काशाची जगदंबा केली कास या धातूची. मग आपण केलेली पूजा काशाची केली की आंबेची केली? केलेली पूजा होताना काश्याची जरी झालेली दिसली तरी ती पूजा आंबेची आंबेला मिळते आणि काश्य त्या काश्याच्या रूपाने राहतात. विष्णू भगवंताची मूर्ती आहे. आता आपली इथं मूर्ती आहे. काय सुंदर मूर्ती बनवली शास्त्रीजी महाराजांच्या आधिपत्याखाली. आपण काय गोड मूर्ती आहे. त्या दिवशी मिरवणूक झाली. अजून प्राण प्रतिष्ठाही झालेली नाही पण तरी सुद्धा त्या मूर्तीचं काय तेज आहे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला की साक्षात विष्णू आणि हर शिवजी आणि विष्णूजी आपल्या गावामध्ये येणार आहेत. आणि सर्वत्र त्यांनी मिरवणूक ज्यावेळेस केली त्या सर्व माता भगिनींना असं वाटलं की साक्षात विष्णू आणि भगवान शिवजी आपल्या दारात आले. विठाला विठाला मग असतो पाषाण पण पाषाण राहे पाषाण रूपे. विष्णू पूजा विष्णूशी अर्पे. म्हणून भाव धरी तया तारील पाषाण. देवाच्या कृपेने आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला जो भाव आहे तो भाव त्या देवाला प्रगट करणार आहे. म्हणून त्या देवालाच म्हणायचं आता माझ्या भावा अंतराय विघ्न येऊ देऊ नका. भावामध्ये विघ्न येतं. विघ्न येत असतं. कोणत्या कोणत्या कारणाने येतं? 9 प्रकारचे कारण विघ्नाचे योगशास्त्रकारांनी सांगितले. व्याधिस्त्यान संशया विरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थित चित्तानी येते अंतराया हा. आणि हेच ते विघ्न आहेत जे भावनेमध्ये येतात. पहिलं काय आहे? व्याधी. दररोज काकड्याला जाईन असा भाव निर्माण झाला पण डोकं दुखू लागलं. व्याधी आडवी आली. भावाचा नाश. रात्री ठरवलं उद्या भजनाला जाणार पण आता भावामध्ये काय पडला? अंतराय पडला. बर. व्याधी स्त्यान चंचलतेमुळे हे करू का ते करू, ते करू का ते करू. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं मृदंग शिकू की गायन शिकू. नाही गायनही शिकू मृदंगही शिकू पण मग शाळा कोण शिकू? मग शाळाही शिकू म्हणजे शाळेत नेमकं काय शिकू? इंग्रजी शिकू का गणित शिकू का नेमकं काय शिकू? हे करता करताच हळूहळू हळूहळू मोठा होतो. उपवर होतो. मग नंतर पुढे टेहा. मग काय आता काय राहिलं? हळूहळू हळूहळू जे करायचं होतं ते इतिहासामध्ये जमा होऊन जातं. विठाला विठाला आणि म्हणून संशय भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व या गोष्टी आहेत. आणि सर्वात मोठा भावनेचा शत्रू. भाव ही अशी वजनदार वस्तू आहे ती जर आपल्याकडे असेल तर दुसरं कशाचंही कोणत्याही साधनाची गरज नाही. काही नलगे भावाची कारण काही नलगे भावाची कारण काही नलगे भावाची कारण काही नलगे भावाची कारण तुका म्हणे आण तुका म्हणे
वशी तुका म्हणे आना विठोबाची तुका म्हणे आना विठोबाची तुका म्हणे आना विठोबाची तुका म्हणे आना विठोबाची करता भगवान दुरावते दूरी करता भगवान दुरावते दूरी काही न लगे एक भावची कारण तुका म्हण्यान विठोबाची विठोबाची शपथ घेऊन तुकोबराय सांगतात की दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज नाही. भाव हा वजनदार पदार्थ, वजनदार व्यक्तिमत्व भाव आहे. एखाद्याला डीपी घ्यायची, शेतामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवायचा आहे, मग त्या इलेक्ट्रिशियन त्या ऑफिसरला भेटले, याला भेटले, त्याला भेटले, ग्रामसेवकाची चिठ्ठी आणली, याला भेटलो, सरपंचाची परवानगी घेतली, याला भेट त्याला भेट, 17 लोकांना भेटून 17 वर्ष झाली, पण ट्रान्सफॉर्मर काही येत नाही. मग शेवटी काय करावं एकाने सल्ला दिला. म्हटले ते महाराज आहेत ना, त्यांचा थोडा वशिला आहे, त्यांच्या माध्यमातून तिकडं जा, तिकडं जा. आणि तिकडे गेलो, नुसता प्रस्ताव टाकला, त्यांनी फोन केला आणि 3ऱ्या दिवशी डीपी हजर. कशामुळे आतापर्यंत प्रयत्न केले नाहीत का? प्रयत्न केले, पण अनेक वेगवेगळ्या ऑफिसर लोकांना आपण भेटून त्या माध्यमातून चाललो म्हणून ते ठरले नाही. तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. अनेक पारायण केले, अनेक भगवत दर्शनाकरता अट्टहास केले, पायी चाललो, यात्रा झाल्या, सर्व केलं, पण जो वजनदार व्यक्ती होता, जो वजनदार मंत्री होता, त्याचा सल्ला घेतला नव्हता आणि म्हणून आतापर्यंत ते सिद्ध झालं नाही. तो वजनदार कोण आहे? जसं एखाद्या मंत्र्याला भेटल्यानंतर आपल्या शेतात ट्रान्सफॉर्मर लगोलग बसतो, त्याकरता दुसऱ्याला भेटण्याची आता गरज नाही. वजनदार आहे. कुठे कुठे काम जर अडलं तर नुसतं नाव सांगितलं एखाद्याचं की काय होऊन जातं, काम होऊन जातं. का बरं? मग त्या कामामध्ये अडचणी नाही, पण तिथं वजनदार व्यक्तीचं वजन वापरावं लागतं, मग ते कामं होत असतात. तसं आपल्याही जीवनामध्ये भगवत प्राप्ती करता वजनदार व्यक्तिमत्व जर काय असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे भाव. भाव ही अशी वस्तू आहे की दुसऱ्याच्या दारात देव भेटावा म्हणून भीक मागावं लागत नाही. भाव आपल्या अंतःकरणामध्ये आपण धारण केला की देवाला समोर प्रगट व्हावं लागतं. असा असणारा भाव तो संशयाने, व्याधीने, अनेक कारणाने नष्ट होऊ शकतो. आणि म्हणून संशय येता कामा नये. संशयाहुनी थोर अनिक पाप नाही घोर, हा विनाशाची वाघोर प्राणियासी. म्हटले सप्ताह चालू आहे, सगळं आहे, पण असं असेल का, तसं असेल का? संशय, हा संशय निर्माण झाला. मग संशयाची जागा अशी आहे, एकस्मिन धर्मिनी विरुद्ध नाना धर्म अवगाही ज्ञानम संशया. एकाच धर्मीच्या ठिकाणी विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे अनेक धर्म आपण आरोपित केले की त्याला संशय असं म्हणतात. नाही असं असेल, नाही तसं असेल. वेगवेगळे संशय अंतःकरणात निर्माण झाले की आपल्या गुरुविषयी असलेला आपला संशय भाव काय होतो, नष्ट होतो. म्हणून गुरुविषयक भाव नष्ट होऊ द्यायचा नाही, त्याकरता संशय येता कामा नये. देवाविषयी निर्माण झालेला भाव नष्ट होऊ नये असं वाटत असेल तर देवाविषयी संशय येता कामा नये. ज्ञानेश्वरी ग्रंथाविषयी निर्माण झालेला भाव नष्ट होऊ नये असं वाटतंय तर त्याकरता ज्ञानेश्वरी विषयी संशय घेणं बंद केलं पाहिजे. ज्या पदार्थाविषयी आपला भाव आहे त्या पदार्थाविषयी संशय न घेता आपण वर्तन केलं तर त्या ठिकाणी काय होत असतं, आपली गाडी रुळाला लागते. पण हे सर्वस्वी कुणाच्या ताब्यामध्ये आहे, देवाच्या. आणि म्हणून देवाला प्रार्थना करायची, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. त्याकरता माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी करत राहीन. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. त्या नामाच्या ठिकाणी माझं मन दृढ असं बांधून ठेवा. कारण नाम साधना करत असताना आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. सुंदर ते ध्यान अभंग झाला, त्यानंतर विठोबा रखुमाई अभंग घेतो. कीर्तनकार येण्याची वाट पाहतो. अजून कसे कीर्तनकार येईना, कावरे बावरे होतो. म्हणजे इतका वेळ झालं विठोबा रखुमाई चाललंय, अजून कसं काय कीर्तनकार येईना. मग थोडेसे डोळे मोठे करून पाहतो, विनेकरी थोडं तिकडच पाहतो.
विठोवर रखमय तोंडाने म्हणत राहतो, पण त्या नामाच्या ठिकाणी आपलं मन बांधलेलं नाही. कीर्तनकार का बरं उशीर लावतात? त्यामुळे राग निर्माण होतोय, क्लेश निर्माण होतोय, तिकडं लक्ष लागलंय, पण इकडं मात्र ते मन लागलेलं नाही. मग त्या मनाला नामाच्या ठिकाणी बांधून ठेवलं पाहिजे. म्हणले नाही नाही, कीर्तन करायला वेळ आहे, थांबवा ते भजन. मग काय म्हणा अभंग. मग अभंग कोणता घेतात बाबा? हा, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. आता तेही जडो म्हणत असताना बरेचसे जडोच म्हणतात. हा, ते थोडस सुधारून घेतलं पाहिजे. जडो कशाला? जडो तुझी मूर्ती. त्या योगाने पुढं काय आहे? गोड तुझे रूप गोड तुझे नाम. मग ते चांगलं आळून आळून म्हणतो, गोड तुझे रूपन गोड तुझे नाम. पण गोड असलेलं नाम अगोदर विठोबरकमय जे चालू होतं ते बंद करून मग का म्हणावं वाटलं? याचा अर्थ काय? नाम गोड असून सुद्धा ते आपल्याला गोड वाटत नाही. नाम आपल्याला देवाकडे घेऊन जाणार असून सुद्धा त्याच्याविषयी आपली भावना राहत नाही. म्हणून त्या मनाला त्या नामाच्या ठिकाणी बांधून ठेव देवा. दृढ माझे मन पायी येथे राखावे बांधून. या नामाच्या ठिकाणी माझं मन बांधून ठेवा. आणि नुसतं असं तसं नाही, दृढ बांधून ठेवा. एक फासा नाही, डबल फासा लावून त्या ठिकाणी दृढ घट्ट असं बांधून ठेवा. साडी गाठ नाही, कधी न सुटणारी अशी गाठ त्याला बांधून ठेवा. कशी? जशी आज ज्ञानेश्वरीला आपण गाठ दिली. हा, ती गाठ नाही बरं का, ती दररोज सोडण्याकरता दिलेली गाठ आहे. हा, ती गाठ नाही. अशी गाठ द्यायची की आता मन नावाचं हे काय म्हणू याला, ढोर, मन नावाचं हे गुर या ठिकाणाहून तिथे जातात, दुसरीकडे भरकडता कामा नये. म्हणून या मनाला नामाच्या ठिकाणी बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. देवा, तुझ्या दर्शनाकरता पंढरपूरला निघालो. मग अनेक फाटे लागतील, अनेक ढाबे लागतील. तिकडं त्या वेगवेगळ्या फाट्याला, वेगवेगळ्या ढाब्याला मला फाट्याला फुटू देऊ नको. एकमेव तुझ्या दर्शनाची अपेक्षा आहे, लालस आहे देवा. म्हणून शेवटच्या चरणातून त्या तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, भजन म्हणा सर्वांनी. वा वा, नामस्मरण करा.
नको फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपेने समयोचित या अभंगावरती काहीसं चिंतन आपण पाहिलेलं आहे. आजचा हा गोडासा कार्यक्रम उपांत्य सेवा या ठिकाणी समापन्न होते आहे. जाता जाता सर्वांना पुनश्च एकदा आठवण करून देतो की हा सोहळा पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे आणि पुढच्या वर्षीच नाही तर वर्षानुवर्षे होत राहील. यावत चंद्र दिवा करो अशा स्वरूपाचा हा सप्ताह या ठिकाणी होत राहणार आहे. कारण आपण मूर्ती बसवणारे, मूर्तीदान देणारे, मंदिराकरता कष्ट घेणारे आपण जरी गेलो तरी मंदिर मात्र या भूमीमध्ये राहील. तिथं असलेली मूर्ती स्वतः विराजमान राहील. आपल्या भावी पिढीकरता आशीर्वाद देण्याकरता परमात्मा या ठिकाणी उद्या विराजमान होतील आणि त्या योगाने हा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू राहावं अशी भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व आमचे साधू सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचे ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करतो. अगदी विनेकऱ्यापासून तो सर्व टाळकरी मंडळी इकडे आमच्या माऊली महाराजांपर्यंत पहा, आपण नेत्रकटाक्ष टाकून पहा. विनेकऱ्यापासून विनेकरी सुद्धा आज म्हणजे फेटा वगैरे व्यवस्थित बांधून सद्गुरू महाराज नेहमी महाराजांच्या सेवेमध्ये असतात. कोणी कितीही चेष्टा केली तरी आपला जो सोयीताचा धंदा आहे ते सोडत नाहीत. वस्तू कोणती कुठं ठेवली हे जरी थोडंफार विसरत असले पण तरी सुद्धा त्यांचं प्रेम बाबांच्या वरती आहे. अतूट अशी श्रद्धा आहे, बाबांच्या विषयी भाव आहे आणि त्या माध्यमातून अहोरात्र ती सेवा करत असतात. अगदी विनेकऱ्यापासून नजर टाका आपण, एकही टाळकरी कातनीवर आलेला नाही. अगदी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आणि बाबांच्या सहयोगातून असे भालदार चोपदार मिळाले की तुम्हाला तुमच्या उपस्थितीच्या या संख्येला घाबरून कीर्तनकाराने पळून जायचं जर ठरवलं तर काय पळून जायची हिम्मत आहे. हे पहा, भालदार चोपदार पाहिजे असतात ते शिस्तीचे बरोबर आणि थोडे मस्तीचे पण. इथं कोणतीच कमी नाही. स्वतः रिटायर फौजी आहेत. आता हातामध्ये जरी काठी असली पण त्या काठीच्या ठिकाणी रायफल घेऊन विरोधकांना प्रसंगी तोंड देणारे आमचे अनिल महाराज चौधरी दिघी. आणि म्हणजे यांनी एखाद्याला जर उडवलं त्याला बॉक्स मध्ये बांधून नेण्याकरता सुद्धा आमच्याकडे व्यवस्था आहे. बॉक्स मध्ये बांधून नेण्याकरता व्यवस्था आहे.
आणि म्हणून कोणी हो की चूक करायचं नाही. आदरणीय रहाणे साहेब यांची कंपनी पाहून आलो नाशिक इथं. बॉक्स अगदी छोट्या बॉक्स पासून माऊली ज्ञानोबरांची छोटीशी मूर्ती ज्या बॉक्समध्ये बसते त्या बॉक्समध्ये मोठ्या मोठ्या मूर्त्या सुद्धा बसू शकतात. अगदी मोठे मोठे बॉक्स निर्माण करण्याची कंपनी ज्यांची आहे. दोन्ही भाऊ नाहीत पण भावासारखेच दिसतात का नाही तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. दोघांचं व्यक्तिमत्व सारखं आहे, उंची सारखी आहे, सर्व काही सर्व गुण संपन्नता आहे आणि साधू सेवेची या दोघांना इतकी आवड आहे. अगदी काही दिवसापूर्वी आम्ही जेव्हा मूर्ती आणण्याकरता गेलो अंमळनेर तरुण मंडळ वगैरे, राणे साहेबांनी इतकी सुंदर व्यवस्था केली आणि आमचं सर्व साधकांचं हक्काचं भोजनाचं घर. आळंदीला ज्ञानोबरांच्या दर्शनाला गेलो किंवा कोणी यात्रेकरू तिकडून आले की येणाऱ्यांना यथेष्ट भोजन काय पाहिजे असं मुद्दाम होऊन ताई फोन करून विचारतात. आदरणीय चांगुणाताई चौधरी स्वतः कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत. तर ताईंचं सुद्धा बाबांच्या विषयी अतूट श्रद्धा आहे, अतूट प्रेम आहे. मला असं वाटतं हरिहरेश्वराच्या मूर्तीचं दान त्यांच्याच माध्यमातून जगन्नाथपुरी या ठिकाणी संकल्प सोडला आणि त्यांनी ते दान दिलेलं आहे. आणि म्हणून या युगलांकरता जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. नामनिर्देश म्हणून नाही, त्यांची स्तुती म्हणून नाही, पण इथं असलेल्या प्रत्येक जण हा स्तुतीस पात्र आहे, योग्य आहे. म्हणून या लागी आता स्तुती सांडोने निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले. या न्यायाने सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊया. आजची उपांत्य जागराची सेवा हरिहरेश्वराच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करून भावी जीवनामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचा असाच आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडावा, स्वच्छ परमार्थ घडावा. आदरणीय ताईंनी संकल्पना केली होती की तर दररोज पुरुष वर्गापैकी आणि महिला वर्गापैकी एक चिठ्ठी काढून आपण भाग्यवान ज्ञानेश्वरी विजेत्यांचं नाव घोषणा करून त्यांना ज्ञानेश्वरी द्यायची, व्यासपीठ द्यायचं. आणि त्या माध्यमातून वाचकही पुष्कळशी आले आणि त्या माध्यमातून ऋषिकेश महाराजांनी तर अशी आट घातली. ते म्हटले नुसती ज्ञानेश्वरी मिळाली म्हणून भाग्यवान तुम्ही आहात असं समजू नका. कदाचित माळकरी आपण असाल तर चांगलंच आहे, पण माळकरी नसाल आणि तुमचं नाव निघालं तर माळ घालून ज्ञानेश्वरी दररोज वाचा. या 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 हेतूने तो संकल्पना निघाली आणि त्याही करता सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. दररोज 2 ग्रंथ आपण सप्रेम भेट देत असतो. असा हा गोड कार्यक्रम, अगदी नयनरम्य आणि मनाला रमवणारा कार्यक्रम गोड असा प्राप्त या ठिकाणी परिपूर्ण झाला. उद्या भगवान हरेश्वराचं त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होईल, स्थापना होईल. स्वामी रमेश गिरीजी महाराज थांबा 2 मिनिटं थांबा. रमेश गिरीजी महाराज त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. नंतर दुपारी धर्म संरक्षक परम आदरणीय प्रातस्मरणीय सद्गुरू रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सरलाभीठ संस्थान यांचं जाहीर असं काल्याचं कीर्तन आणि प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन होईल. नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर दळे भाऊ आपला मंडप घेऊन जातील. सर्व मंडळी आपल्या आपल्या घरी जातील आणि तुम्हाला घरी गेलं तरी वर्षभर पुरेल एवढी एनर्जी या 7 दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि त्या माध्यमातून आपण तो परमार्थ, त्या परमार्थाची आठवण स्मारम स्मारम हसामी आचार्य शास्त्रीजींनी शिकवलेला चमुकृष्ण शास्त्रीजींचा एक मंत्र आहे, स्मारम स्मारम हसामी. म्हणजे आठवण करून तच्च संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे हे विस्मयो मे महान राजन ऋष्यामी च पुनः पुनः. जसं संजय म्हणतो की हे विश्वरूप मी पाहिलं आणि त्याचा मला आनंद झाला, तसं तुम्ही आम्ही सुद्धा या सप्ताहाचं सहजयोग या माध्यमातून एवढा मोठं विराट स्वरूप पाहिलं आणि त्याचं असणारं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये वर्षभर पर्यंत टिकेल अशी भावना भगवंताच्या चरणारविंद या ठिकाणी व्यक्त करतो. पूजनीय सर्व श्री महाराजांच्या चरणारविंद या ठिकाणी दंडवत करून सेवा थांबवतो. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर